दिवाळीच्या नंतर सरकारला विधानसभा निवडणुकांच्या परीक्षेला सामोरं जायचंय। मात्र त्यापूर्वी आरक्षण नावाची प्रिलिमिनरी देण्याची वेळ आता सरकारवरती आलेली आहे। कारण एकीकडे धनगरांना एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये उपोषण सुरू आहे। जीआर नव्हे दाखला हवा अशी भूमिका धनगर उपोषणकर्त्यांनी घेतली आहे आणि अर्थातच यामुळे आता सरकारची अडचण वाढली आहे, डोकेदुखी वाढली आहे। तर शेवटची संधी देतो असं म्हणत मनोज जरांगे देखील 6व्यांदा अंतरवाली सराटीमध्ये मध्यरात्रीपासून उपोषण सुरू करणार आहेत आणि आमरण उपोषण त्यांचं हे असणार आहे। तर धनगर आणि धनगड एकच असल्याच्या संदर्भात जिहार काढण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलेलं आहे। मात्र पंढरपूर मधल्या उपोषण हे सुरूच ठेवणार आहेत आणि असा निर्धार आता तिथल्या धनगरांनी उपोषणकर्त्यांनी घेतलाय। उपोषणाला बसलेल्यांनी सरकारला आणखी 8 दिवसांचा वेळ दिलेला आहे। दाखले मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे आणि त्यामुळे सरकारची अडचण वाढतेय। सरकारची भूमिका मांडण्यासाठी विभागीय आयुक्त आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे यांनी इथल्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली। मात्र ही सगळी चर्चा निष्फळ ठरली आहे। दरम्यान धनगर आणि धनगड हे एकच आहेत या संदर्भामध्ये जीआर काढण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आणि याच्या नंतर आदिवासींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनी आता राज्य सरकारला इशारा दिलेला आहे। धनगरांना एसटी प्रवर्गामधून आरक्षण देताना आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असा पवित्रा आदिवासी नेत्यांनी घेतलाय आणि ज्यामध्ये सत्तेतल्या आमदारांचा सुद्धा समावेश आहे। धनगर समाज आरक्षण मागतात, तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच, त्यांनाही रिझर्वेशन द्यावं आमचं काही दुमत नाही। पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे असा हट्ट काही कामाचा नाही असं मला वाटतं। धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काही एक संबंध नाही। ज्याला कुणाला आरक्षण मागायचे त्यांनी स्वतंत्र मागावं। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागून चालणार नाही। जर तसं झालं तर उग्र स्वरूपाचं महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल। धनगर समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ती समाविष्टची नाही। आता या याच्यात मदत म्हणून एक समिती जी सुधाकर शिंदे साहेबांची जी समिती होती जे बाहेर राज्यात कसं देण्यात आलं त्याचा पण अहवाल लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिले। तत्वतः तयार आहे। त्यांनी सांगितलं की आम्हाला हे करायचं आहे, कायद्याच्या चौकटीत बसून करायचं आहे। तर या सगळ्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। काल या संदर्भात बैठक झाली। माननीय मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करून अतिशय सकारात्मक रोडमॅप तयार केलेला आहे। मी काल उपराष्ट्रपतींसोबत कार्यक्रमात असल्यामुळे मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या दिशेनं आपण पुढे चाललो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।